विद्यार्थी मित्रांनो, SR एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या चॅनलच्या माध्यमातून TET PYQ सिरीज सुरू केलेली आहेत। यामध्ये तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सर्व पेपरचं संपूर्ण स्पष्टीकरण या चॅनलवरती उपलब्ध करून देत आहोत। या चॅनलवरती तुम्हाला काय काय मिळेल तर TET साठी महत्त्वाचे टॉपिक्स, याच्यामध्ये सर्व जे विषय आहेत त्या सर्व विषयांचे महत्त्वाचे टॉपिक्स कोणकोणते आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर नंतर मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत PYQ या प्रश्नांचं संपूर्ण असं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। त्याचबरोबर प्रश्नपत्रिका सोडवत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या ट्रिक्स वापरता येतात, त्याचबरोबर TET परीक्षेसाठी संपूर्ण असं मार्गदर्शन तुम्हाला या चॅनलवरती उपलब्ध होईल। यामध्ये भाषा मराठी असेल, भाषा इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल आणि गणित विज्ञान असेल। म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, त्याचबरोबर आतापर्यंत झालेले पेपर त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाईल। यासाठी तुम्ही फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। प्रत्येक परीक्षेचे अपडेट आणि प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण TET मध्ये भाषा मराठी जो विषय आहे, या मराठी भाषेवरती कशा पद्धतीचा अभ्यासक्रम विचारला जातो। आपल्याकडे भरपूर पुस्तके उपलब्ध असतात, परंतु नेमकं तुम्हाला कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल। आपल्या मित्रांनो जे टार्गेट आहे ते या विषयामध्ये आउट ऑफ गुण घेणं असं आहे। 30 पैकी 30 मार्क तुम्हाला कसे मिळतील, मग त्याच्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल, कोणती पुस्तकं तुम्हाला वापरावी लागतील, बाजारामध्ये कोणती पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा कशा चुका आहेत, हे सुद्धा तुम्हाला मी वेळोवेळी स्पष्ट करून सांगत आहे। तर मग चला अधिक न वेळ घालवता आपण सुरू करूया। मराठी भाषेविषयी तुम्हाला नेमका TETचा हा जो सिलेबस आहे तो कशा पद्धतीचा आहे। तर आपली जी परीक्षा आहे तिचं नाव आहे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET। यामध्ये जो विषय आहे तो भाषा मराठी अशा पद्धतीचा विषय आहे। पेपर 1 व पेपर 2 यासाठी मराठी हा विषय कंपल्सरी आहे। यामध्ये प्रश्नांची जी संख्या आहे ती 30 असते आणि याला गुण सुद्धा 30 आहेत। म्हणजे 30 प्रश्न आणि 30 गुण असं या परीक्षेचं स्वरूप असेल। म्हणजे भाषा मराठीबद्दल आपण बोलत आहोत। यानंतर बघा या प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते कशा पद्धतीचं आहे। आता जनरली इतर स्पर्धा परीक्षा ज्या असतात, या इतर स्पर्धा परीक्षेमध्ये आपण ज्या वेळेला मराठी व्याकरणाचा अभ्यास करतो त्यावेळेला आपण सर्वच्या सर्व टॉपिक्स या ठिकाणी करत बसतो। म्हणजे आपल्याकडे जी पुस्तक उपलब्ध आहे, उदाहरणार्थ मोरा वाळंबेचं पुस्तक असेल किंवा बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक असेल, हे आपण पुस्तक घेतो आणि वाचायला सुरुवात करतो। परंतु TET परीक्षा ही थोडीशी वेगळी परीक्षा आहे। या परीक्षेमध्ये जे प्रश्नांचं स्वरूप आहे ते कशा पद्धतीचं आहे, 2013 पासून ते 2025 पर्यंत जे पेपर झालेले आहेत, या पेपरचा आपण संपूर्ण ॲनालिसिस करून नेमके कोणत्या घटकावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात याबद्दल आपण माहिती काढलेली आहे। तर याच्यामध्ये बघा परीक्षेमध्ये मराठी भाषेमध्ये 3 महत्त्वाचे पार्ट पाडलेले आहेत। मग त्याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे तो आहे व्याकरण विभाग। या व्याकरण विभागामध्ये तुम्हाला 8 ते 10 प्रश्न येतात। दुसरा जो पार्ट आहे तो आहे लेखन विभाग। याच्यामध्येही तुम्हाला 8 ते 10 प्रश्न विचारले जातात। आणि तिसरा जो घटक आहे तो आहे शब्दार्थ। याच्यामध्ये 8 ते 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातात। म्हणजे फार तर 1 ते 2 प्रश्न यातला कमी जास्त होऊ शकतो, परंतु आपण सर्वसाधारण जर विचार केला तर इथं प्रत्येक घटकाला 10 प्रश्न आणि 10 गुण विचारलेले दिसून आलेले आहेत। मग आता हे नेमके घटक कोणते आहेत ते आपण बघणार आहोत। तर यामध्ये बघा जो पहिला घटक आहे तो आहे आपला व्याकरण विभाग। आता या व्याकरण विभागामध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त वेळेला विचारले गेलेले जे घटक आहेत ते असे आहेत। याच्यामध्ये शब्दाच्या जाती, आता या शब्दाच्या जातीमध्ये सुद्धा नाम, विशेषण, क्रियापदाचे प्रकार आणि अव्यय, म्हणजे काय, दिलेलं नाम
कोणत्या प्रकारचा आहे ते ओळखा, विशेषणाचा प्रकार ओळखा, क्रियापदाचे, आता या क्रियापदाच्या प्रकारामध्ये परत सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. आणि जे आपले 4 अव्यय आहेत, मग याच्यामध्ये कोण कोण आहे, शब्दयोगी अव्यय असेल, उभयान्वयी अव्यय असेल, केवल प्रयोगी अव्यय असेल, त्याच्यानंतर क्रिया विशेषण अव्यय असेल. यामध्ये शब्दयोगी आणि उभयान्वयी याच्यामध्ये सुद्धा जास्त भर दिलेला दिसून येतो. म्हणजे प्रत्येक वर्षी या टॉपिकवरती प्रश्न फिक्स आहे. यानंतरचा घटक आहे तो म्हणजे लिंग. मराठीमध्ये लिंग व्यवस्था. आता याच्यामध्ये काही जास्त हार्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जात नाही. 4 शब्द दिले जातात, त्याच्यामध्ये या शब्दाचा लिंगाचा प्रकार कोणता आहे ते ओळखा, किंवा 4 शब्द देतात त्याच्यामध्ये वेगळा घटक कोणता आहे, तर ते लिंग या टॉपिकला अनुसरून आपल्याला बघायचं आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे समास. आता जसं इतर स्पर्धा परीक्षेमध्ये समास हा घटक इन डिटेलमध्ये विचारला जातो, तसं इथं विचारलं जात नाही. याच्यामध्ये फक्त तुम्हाला समासाचं जे नाव आहे तेच विचारलं जातं, समासाचे नाव. किंवा मग अजून एखादा वेगळा जर प्रश्न बघायचा म्हटलं तर एखादं उदाहरण दिलं जातं, म्हणजे सामासिक शब्द दिला जातो आणि त्या सामासिक शब्दामध्ये हा समासाचा कोणता प्रकार आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. यानंतर काळ ओळखणे. सरळ सरळ वाक्य दिलं जातं आणि या वाक्याचा काळ कोणता आहे असा सरळ प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय. यानंतर विभक्ती आहे. आता विभक्तीमध्ये खास करून विभक्तीचे जे प्रत्यय आहेत हे वारंवार विचारलेले आहेत. यानंतर विरामचिन्ह. याच्यावरती देखील प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये फिक्स प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय मग दिलेल्या वाक्यामध्ये विरामचिन्हे किती आहेत असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर एखादं वाक्य दिले आणि या वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येईल अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे तो वचन. आता वचनमध्ये एक वचन आणि अनेक वचन यामध्ये शब्द दिला जातो, त्याचं एक वचन करा किंवा त्याचं अनेक वचन करा, किंवा दिलेल्या 4 पर्यायापैकी यातला एकवचनी नेमका एकवचनी शब्द कोणता किंवा नेमका अनेकवचनी शब्द कोणता अशा पद्धतीचं स्वरूप याच्यामध्ये आहे. यानंतर जो वर्णविचार आहे, या वर्णविचारामध्ये ज्यावेळेला आपण बघतो की क च ट त प हा जो प्रकार आहे, म्हणजे जे वर्ण आहेत याच्यामध्ये मग कठोर वर्ण कोणता, मृदू वर्ण कोणता, किंवा आपण जो संपूर्ण वर्णविचार जो टॉपिक आहे या वर्णविचार टॉपिकमध्ये वर्णांचं जे वर्गीकरण केलेलं आहे त्या वर्गीकरणामध्ये फक्त नावं विचारली जातात. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जास्त डीपमध्ये करत बसण्याची काही गरज नाही. यानंतर आहे संधी. संधीमध्ये 2 प्रकारे प्रश्न विचारला जातो. शब्द दिले जातात आणि यापैकी वेगळा ओळखा. म्हणजे तुम्हाला समजून घ्यावं लागतं की हा संधीचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षामध्ये येत नाही की संधी या घटकामध्ये नेमकं काय विचारले. 4 शब्द देतात आणि वेगळा ओळखा, पण त्याच्यामध्ये संधीचा प्रकार दिलेला असतो, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर वाक्याचा प्रकार. याच्यामध्ये सुद्धा फिक्स क्वेश्चन तुम्हाला आहे. दरवर्षी तुम्हाला वाक्य देतात आणि हा वाक्याचा कोणता प्रकार आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. आता हे जे घटक आहेत इथपर्यंत 10 घटक जे दिलेत हे पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉमन घटक आहेत. मात्र एक स्पेसिफिक पॉईंट आहे, तो पेपर 2 मध्ये फक्त विचारलाय आतापर्यंत, तो म्हणजे रस, वृत्त आणि अलंकार. हा जो घटक आहे तो फक्त पेपर 2 मध्ये, जो की 6वी ते 8वीच्या गटासाठी असतो, या गटामध्ये हा पेपर 2 या ठिकाणी विचारलेला बघायला मिळालेला आहे. पेपर 1 मध्ये मात्र या घटकावरती जास्त प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे व्याकरण विभागामधले घटक बघायला मिळतील. यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लेखन विभाग. आता या लेखन विभागामध्ये पत्रलेखन हा एक महत्त्वाचा मुद्दा, जो की प्रत्येक परीक्षेमध्ये टीईटी आतापर्यंत जेवढ्या झाल्या त्याच्यामध्ये आता मग काय पत्रलेखन करा असं विचारलेलं नाही. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला MCQ टाईपमध्ये क्वेश्चन आहे, म्हणजे परीक्षा पूर्ण आपली MCQ टाईपच आहे. मग आता पत्रलेखनामध्ये नेमका प्रश्न काय विचारला जातो, तर तुम्हाला विचारलं जातं पत्रलेखनाचा प्रकार कोणता आहे. म्हणजे दिलेलं पत्र हे औपचारिक आहे की अनौपचारिक पत्र आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. किंवा मग डायरेक्ट एखादं विधान दिलं जातं आणि त्या विधानामध्ये असं विचारलं जातं की तुमच्या रिलेटिव्हला, म्हणजे नातेसंबंध जे आहेत या नातेसंबंधांना पत्र लिहित असताना पत्राचा कोणता प्रकार वापरला जातो. किंवा एखादा आपण म्हणूया की ऑफिशियल लेटर, म्हणजे कार्यालयीन पत्र आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. तर कार्यालयीन पत्र म्हणजे अशी एखादी लाईन दिली जाते आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की अमुक अमुक्याला पत्र लिहायचं आहे, तर तुम्ही पत्रलेखनाचा कोणता प्रकार त्या ठिकाणी वापराल. उत्तर तुम्हाला औपचारिक आणि
औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन पद्धतीमध्ये विचारलेलं आहे. मग या ठिकाणी या पॉइंटला अनुसरून तुम्हाला काय करायचं की फक्त औपचारिक पत्र म्हणजे काय किंवा अनौपचारिक पत्र म्हणजे काय आणि पत्राचा मायना वगैरे तीर्थरूप तीर्थस्वरूप अशा पद्धतीनं कोणते मायने कोणत्या पत्रलेखनामध्ये वापरले जातात तर या पद्धतीनं तुम्हाला या पॉइंटचा अभ्यास करून ठेवायचा आहे. तर पत्रलेखनामध्ये अशा पद्धतीनं एक प्रश्न फिक्स विचारलेला आहे. यानंतर बघा जो पुढील घटक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मी यानंतर तुम्हाला संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे आहेत हे घटक तुम्हाला कुठे मिळतील हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. लेखक आणि पुस्तक हा जो घटक आहे पेपर 1 आणि पेपर 2 प्रत्येक वर्षी यामध्ये फिक्स क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. मग आता या एका मार्कासाठी मी नेमकं कोणतं पुस्तक वापरणार आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु अगोदर घटक समजून घ्या की प्रश्न कोणत्या स्वरूपामध्ये तुम्हाला विचारला जातो. लेखक आणि पुस्तक याच्यामध्ये पुस्तकांची नावं दिली जातात आणि हे पुस्तक कोणी लिहिलं म्हणजे लेखकाचं नाव विचारा किंवा मग या लेखकाने खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले असा व्हाईस वर्सा प्रश्न लेखक आणि पुस्तक या मुद्द्यावरती विचारला जातो. यानंतर लेखक व टोपण नाव म्हणजे लेखकाचं नाव दिले त्यांचं खालीलपैकी टोपण नाव कोणतं किंवा मग त्याच्या व्हाईस वर्सा ह्या टोपण नावाने खालीलपैकी कोणत्या कवींनी किंवा लेखकाने लेखन केलं अशा पद्धतीनं. आता यामध्ये जर तुम्हाला लेखक व पुस्तक विचारलं असेल तर लेखक व टोपण नाव विचारलं जात नाही किंवा मग लेखक व टोपण नाव विचारलं तर पुस्तक विचारलं जात नाही. म्हणजे या दोन्हीपैकी एक प्रश्न तुम्हाला फिक्स विचारला जातो. म्हणजे या ठिकाणी पहा पत्रलेखनाचा एक लेखक व पुस्तकाचा एक हे दोन प्रश्न आणि उतारा आणि कवितेवरील प्रश्न 4 म्हणजे असे या लेखन विभागामध्ये एकूण तुम्हाला 10 प्रश्न आणि 10 गुण विचारलेले आहेत. आता हा जो उतारा आहे हा कोणत्या पुस्तकातून येईल हा सांगू शकत नाही परंतु इथं हा जो उतारा आहे तो एकदम इझी येतो सोपा अगदी वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं काढता येतील असा आणि परीक्षेमध्ये वेळ भरपूर असतो. इथे 4 पैकी 4 प्रश्न तुम्हाला मिळाले पाहिजेत म्हणजे 4 पैकी 4 प्रश्नांचे गुण तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजेत. तर या दृष्टीने ही तयारी ठेवा. यानंतर बघा कवितेवरील प्रश्न या ठिकाणी सुद्धा 4 प्रश्न विचारले जातात. आता याच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न असे आहेत की मग समानार्थी शब्द असेल किंवा विरुद्धार्थी शब्द असेल किंवा याच्यामध्ये सुद्धा एखादी म्हण विचारली असेल म्हणजे काही वेळेला या शब्दांचे जे अर्थ आहेत ते तुम्हाला अगोदर माहिती असतात म्हणजे उतारा वाचण्याची गरज नाही. म्हणजे तिथं तुम्ही वेळ कशा पद्धतीने वाचवू शकता याबद्दल मी इथं बोलतोय की काही प्रश्न पर्याय वाचले की तुम्हाला सुटतात उतारा वाचण्याची गरज नाही. प्रत्येक प्रश्नाला उतारा वाचावाच असं नाही म्हणजे एकदम कविता असेल किंवा उतारा असेल इझी लेवलचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी येतात. म्हणजे असे टोटल इथं 4 आणि इथं 4 म्हणजे उतार्यावरती 4 कवितेवरती 4 लेखक पुस्तक किंवा टोपण नाव यापैकी 1 आणि पत्रलेखनाचा 1 असं 4 4 1 1 आणि म्हणजे 1 अधिक 1 अधिक 4 अधिक 4 असे तुम्हाला हे 10 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात जो की तुमचा टीईटी परीक्षेसाठी फिक्स्ड असा सिलेबस आहे. यानंतर जो पुढचा महत्त्वाचा घटक आहे 3 नंबरचा तो आहे शब्दार्थ विभाग. आता हा जो घटक आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला एकूण 10 प्रश्न आणि 10 गुण विचारलेले दिलेले आहेत. यामध्ये जे 10 घटक आहेत जे आतापर्यंतच्या सर्व 2013 पासून 2025 पर्यंत जे पेपर झाले त्या पेपरमधून आपण ॲनालिसिस करून पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल या दोन्ही पेपरचे ॲनालिसिस करून आपण हे घटक काढलेले आहेत. तर यामध्ये बघा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द गटात न बसणारा शब्द समूहदर्शक शब्द शुद्ध व अशुद्ध शब्द म्हणजे लेखन नियमानुसार तुम्हाला शब्द ओळखायचे आहेत प्रत्यय त्याच्यानंतर उपसर्ग वाक्यप्रचार आणि म्हणी असे 10 घटक तुम्हाला एवढेच घटक तुम्ही करा कारण टीईटी ही अशी एकमेव परीक्षा आहे ज्याच्यामध्ये तुमचा अभ्यासक्रम हा फिक्स आहे. तुम्हाला इतर पुस्तकं वाचण्याची गरज नाही. हे घटक मग तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळू द्या तुम्ही वाचू शकता याबाहेर प्रश्न तुम्हाला विचारला जात नाही. म्हणजे या परीक्षेचा जो साचा आहे तो ठरलेला आहे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर अशा पद्धतीने आपण हे 3 घटक आणि प्रत्येक 3 घटकामध्ये 10 पॉईंट काढून दिलेले आहेत. असे एकूण आपल्याला 30 प्रश्न 30 गुणांसाठी मराठी भाषा या विषयामध्ये विचारले जातात. मग आता हे घटक नेमके करायचे कुठून कोणती पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूयात. तर बघा संदर्भ पुस्तकामध्ये काय काय सांगितलेलं आहे. तर पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे मराठी व्याकरण मोरा वाळिंबे सरांचं आहे.
आता हे सर्व पुस्तक वाचायचं नाही, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षामध्ये ठेवा. आता आपण जे 3 घटक बघितले, या 3 घटकामध्ये जे उपघटक तुम्हाला काढून दिलेले आहेत, एवढेच घटक या पुस्तकामधून वाचायचे आहेत. यानंतर मराठी व्याकरणाचंच बाळासाहेब शिंदे सर यांचं पुस्तक आहे. आता मग यात अजून मोरा वाळिंबे किंवा शिंदे सरांचं पुस्तक, या दोन्ही पैकी कोणतंही एकच पुस्तक तुम्ही रेफर करा. दोन्ही पुस्तकं सुंदर आहेत, छान आहेत, परंतु आपण जे घटक काढून दिले ते घटक तुम्हाला ज्या पुस्तकातून सोपे वाटतील ते पुस्तक तुम्ही रेफर करा. मात्र दोन्हीपैकी एकच पुस्तक तुम्ही या ठिकाणी वापरा. यानंतर शब्दरत्न नावाचं मोरा वाळिंबे यांचं या पुस्तकासोबतच ते पुस्तक मिळतं, शब्दरत्न नावाने येतं. यामधून तुम्हाला 10 पैकी 10 मार्क कव्हर होऊ शकतात. किमान 8 मार्क तरी 100% तुम्हाला या पुस्तकातून कव्हर होतात. शब्दरत्न नावाचं मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे. यानंतर बघा, स्टेट बोर्डची 5वी ते 10वीची पुस्तकं कोणती? मराठी विषयाची 5वी ते 10वीची पुस्तके. आता यामधून काय करायचं, तर यामधून तुम्ही यातले धडे वाचत बसायचे नाही किंवा यातल्या कविता वाचत बसायचे नाही. तर प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला लेखकांची माहिती दिलेली आहे. धडा कोणता आहे बघायचं नाही, तिथं लेखक दिलेला आहे, त्या लेखकाची माहिती आहे. मग त्याच्यामध्ये त्या लेखकाने लिहिलेली पुस्तके कोणती कोणती आहेत, तर ती पुस्तकं तुम्हाला इथून मिळतील. म्हणजे हा सोर्स आहे, इथूनच प्रश्न फिक्सपणे येतात. किंवा मग इयत्ता 10वीचं जे मराठीचं पुस्तक आहे त्याच्या शेवटी काही शब्द दिलेले आहेत, शब्दार्थ नावाने तिथं पारिभाषिक शब्द वगैरे असे शब्द दिलेले आहेत. तर तिथून हे प्रश्न विचारले जातात किंवा समानार्थी विरुद्धार्थी डायरेक्ट क्वेश्चन जे असतात ते इथून मिळतात. आणि लेखक पुस्तकाची नावं जे आहेत ते तुम्हाला 5वी ते 10वीची जी मराठीची पुस्तकं आहेत याच्यामध्ये लेखक या सदरामध्ये ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. त्यामुळे ही पुस्तकं तुम्ही रेफर करा. यानंतर 5वी किंवा आता 4थीला किंवा 8वी म्हणजे आता 7वीला जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे, या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑथरायझ्ड महाराष्ट्र शासनानं ऑथराईज केलेली पुस्तकं जी असतील याच्यामधून सुद्धा तुम्हाला बराचसा घटक तुम्हाला मिळून जाईल. आणि यापेक्षा वेगळं पुस्तक तुम्हाला वापरावं लागेल असं मला वाटत नाही. 100% तुमचा यामध्ये सिलेबस कव्हर होऊन जाईल. आता बघा, या दोन्हीपैकी एकच पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे हे 1, हे 2, 3 आणि 4 एवढे पॉईंट जर तुम्ही केले तर मी सांगतो तुम्हाला की 30 पैकी 30 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात. आता अनावधानानं एखादा लेखक आणि पुस्तक त्याचं नावच आपल्याला माहिती नाही, अशा वेळेला तो मार्क आपला जाऊ शकतो. परंतु 29 मार्क तुम्हाला या घटकामध्ये मिळूच शकतात. फक्त आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे टॉपिक काढून दिले तेवढे नोट डाऊन करा, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या हवं तर, आणि तेवढेच टॉपिक तुम्ही या परीक्षेसाठी अभ्यासा. निश्चितपणानं तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर अशा पद्धतीने आपण यामध्ये जो सिलेबस होता तो, त्याचे उपघटक, त्याबरोबर तुम्हाला कोणते संदर्भ ग्रंथ या ठिकाणी वापरायचे आहेत त्याबद्दल आपण माहिती सांगितलेली आहे. तर अशीच माहिती तुम्हाला आपण इतर जी इंग्रजी भाषा आहे याबद्दल देखील देणार आहोत. त्याचबरोबर आता नव्याने हिंदी बरेच जण घेत आहेत, तर त्या हिंदी भाषेसाठी सुद्धा कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत ते काढून देणार आहोत. आणि याचबरोबर आपण आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षा आणि त्या परीक्षामध्ये आलेले सगळे प्रश्न याचं डिटेल असं एक्सप्लेनेशन आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जे कोणी आपले बांधव टीईटी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि त्यांना या चॅनलची लिंक द्या. निश्चितपणाने तुम्हाला यश मिळवण्यामध्ये या चॅनलचा महत्त्वपूर्ण वाटा ठरेल. धन्यवाद.